हे पहा फ्लावर लागवड चालू आहे. अशा पद्धतीने आपण याला सारा मारला आहे. आणि हे काय ट्रे आहे 15-22 आहे. 15-22 ही व्हरायटी एकच नंबर आता चालते. आणि हो का हे फ्लावरची लागवड अशा पद्धतीने केली आहे. एका साऱ्यामध्ये 4 रोपं लावली आहे. मधलं अंतर 1.5-2 फुटाचं आहे. आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपण या रानामध्ये फ्लावर लागवडीसाठी योग्य रान आहे. रान एकदम असं डाळे आहे. पाहू शकता किती पाऊस जर झाला तर काहीच होणार नाही. तर तुम्हाला रोपाबद्दल माहिती सांगतो. 15-22 आहे आणि पाहू शकता आपण रोप एका कॅरेटमध्ये 120 रोपं असतात. आणि साधारण याची किंमत ₹1.5 आहे. पाहू शकता अशा पद्धतीने नर्सरीतून ते रोप निघतं. आपण पहिल्यांदा बुकिंग करावं लागते. बुकिंग केल्यानंतर आपल्याला ते भेटतं आहे. तर बघा आपण बुकिंग केली होती. पाहू शकता इथं रोप आणून ठेवले आहे आणि याची लागवड चालू आहे. पाहू शकता आता काय राहिले आहे आणि अशा पद्धतीने त्याची आपण लागवड केली आहे. पाहू शकता रान पाणी सोडून त्याची लागवड केली आहे. अशी एक ट्रे असा मांडायचा आणि ती लागवड करायची. हे पहा फ्लावरची अशी लागवड केली आहे. एका साऱ्यामध्ये 4 रोपं लागवड केली आहे. तर आता ही 15-22 लागवड आहे चालू. पाहू शकता 300-400 फूट रनिंग आहे याची. आणि बारक्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण याला यंत्राच्या साहाय्याने सारा पाडला आहे. पाहू शकता एका साऱ्यामध्ये 4 रोपं आपण लागवड केली आहे त्याची. आणि आपण पुन्हा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यात पूर्णपणे त्याची माहिती. फक्त 45 दिवसाचं पीक आहे. साधारणतः आज मार्केट 150 ते 200 रुपये 10 किलो आहे. त्यानंतर अजून 45 दिवसांनी जर मार्केट जर वाढलं तर नक्कीच 350-400 रुपये 10 किलोचा भाव भेटतो. तर एकच नंबर व्हरायटी आहे 15-22. पाहू शकता अंतर किती ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण आता पाण्यात लागवड करावी लागते. त्यानंतर आपण खत लवकर डोस त्याला देणार आहे 10-26चा पहिला डोस. मुळापासून थोडं बाजूला खत द्यायचं, लय जवळ द्यायचं नाही. आणि ज्या वेळेला रोप अजून टणक होईल 15 दिवसामध्ये ती चांगली टणक होतील. आणि त्यानंतर आपण त्याला 10-26चा एक डोस द्यायचा आहे. आणि त्यानंतर मग पुढली प्रोसिजर राहील. तर पाहू शकता अशा पद्धतीने फ्लावरची लागवड केली आहे आपण.